हॅलो SP सर, बोर होत असलेल्या LCBचा धाक संपला का? अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे खुलेआम साम्राज्य, नागरिकांचा संतप्त सवाल। एकेकाळी नाव घेताच गुन्हेगारांच्या अंगावर काटा आणणारी अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा LCB आता केवळ कागदोपत्री उरली आहे, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे LCBच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पूर्वी LCBच्या धाडी, कारवाया आणि गुप्त तपासामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीती होती, मात्र सध्याची परिस्थिती पूर्णपणे उलट दिसत आहे। जिल्ह्यातील अकोट, तेल्हार, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर यांसह अनेक भागात अवैध धंदे, टेबल मटका, दारू विक्री, रेती तस्करी आणि इतर बेकायदेशीर व्यवहार खुलेआम सुरू असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। LCB आता कारवाईसाठी आहे की फक्त नावापुरती, असा थेट सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे। काही ठिकाणी तर गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल इतके वाढले आहे की त्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, अशी चर्चा गावागावात रंगू लागली आहे। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना LCBची शांत भूमिका नागरिकांच्या डोळ्यात खुपत आहे। पूर्वी एका फोनवर धाड पडायची, आता तक्रारी करूनही हालचाल दिसत नाही, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत। गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही महत्त्वाची शाखा जर बोर होऊन निष्क्रिय होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचा, असा सवाल उपस्थित होत आहे। अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून पुन्हा एकदा LCBचा धाक निर्माण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। यासाठी माना येथील प्रकरण हे खूप जिवंत ताजे उदाहरण आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी, कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।